माहिती आहे जर आपल्याला सत्तेवरती यायचं उनको निभाना चाहिए। हमें पोल्यूशन से राहत चाहिए, महिलाओं के लिए सुरक्षा चाहिए और यहाँ जो इंफ्रास्ट्रक्चर है उसमें ज़रूर बदलाव चाहिए। और जो भी सरकार आएगी, मुझे ये पता है कि कांग्रेस पार्टी और कांग्रेस के जितने भी नेता हैं वो ज़रूर उनके साथ एकजुट होकर दिल्ली की प्रगति के लिए काम करेंगे और ज़रूर देखेंगे जो भी सरकार आएगी कि वो मेहनत करे, जो वादे किए हैं वो पूरे करें और जो पोल्यूशन का सबसे बड़ा मुद्दा है उस पर ध्यान दीजिए। और अब जो ये लड़ाई कर रहे हैं और जो ये चल रहे हैं कि किसको खरीदा जा रहा है, किसको क्या हो रहा है, इस तरीके तर आपण या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील ऐकतोय। दिल्लीमधून या प्रतिक्रिया समोर येत आहेत। मात्र पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला। मात्र या योजनेला आधी महाविकास आघाडीने विरोध केला, नंतर आम्ही सुद्धा त्या धर्तीवरती योजना आणणार असं सांगितलं। त्यामुळे त्याचा कुठेतरी फटका सुद्धा जो आहे तो निवडणुकांच्या निकालामध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये बसला। तसंच काहीसं दिल्लीमध्ये बघायला मिळतं, कारण आधी अरविंद केजरीवाल यांचा देखील लाडली बहीण योजनेला विरोध होता। मात्र त्यानंतर त्यांनी सुद्धा त्याच धर्तीवर आम्ही योजना आणणार असल्याचं सांगितलं। त्यामुळे या संदर्भात नेमकं काय वाटतंय, कारण जी ही बदललेली भूमिका आपण पाहतोय त्या बदललेल्या भूमिकेचा परिणाम होणार का? रेवडी योजनेच्या किंग म्हणून अरविंद केजरीवाल यांच्याकडे बघितलं जातं सेजल, कारण